2 मिनिटानंतर तुम्हाला मेसेजचा एंट्री मिळते, तेव्हा तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि इकडनं एक लकी ड्रॉ निघणार आहे. त्या लकी ड्रॉमध्ये मात्र जो नंबर येईल त्या नंबरला 500 रुपयाचं बक्षीस जीपेच्या माध्यमातून पे केलं जाईल. वैभव पाटील यांच्याकडून याचं लक्ष असू द्या. जवळजवळ 50 लोकांनी सबस्क्राईब केला आहे, परंतु अजून मोबाईल नंबर ड्रॉप केलेले नाही आहेत. तर ज्यांनी आजच्या दिवसात सबस्क्राईब केला आपल्या चॅनलला त्यांना मात्र विनंती असेल की आपले मोबाईल नंबर ड्रॉप करा. मेसेजमध्ये चॅटमध्ये जिकडे लिहिलेले असते तिकडे आपला मोबाईल नंबर टाका. चला पहिले षटक हाताळण्यासाठी याचं वेदू 11 कोण आहे बॉलर? नितीन. याचं गोलंदाज पहिले षटक घेऊन येतो. पॉवर प्लेचा पहिले षटक नितीन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सुरेख पद्धतीचं सजलेलं पाहायला मिळते आहे, रिंगण सजलेलं पाहायला मिळते आहे. तर 2 क्षेत्ररक्षक आपल्या 30 यार्डच्या बाहेर आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर अँड मिड विकेट असं क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या बाहेर. तर शॉर्ट थर्डमॅन गली, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट लेग, मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज. यावेळेला शॉटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता महेश गोरू याचा, परंतु काय संगम खास झाला नाहीये. पॅडवर आदळला आहे. लेगबाईच्या माध्यमातून खातं उघडलं जातं आहे. एकेरी धावेच्या माध्यमातून खातं उघडलं आहे मयूर 11 संघाचं. चांगला रनअप 22 ते 25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला शॉटचा चेंडू पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न. एज घेतली बिहाइंड द विकेट. डिक्लेअर झोन एकच आहे. तर चेंडू घ्यायला जायचा आहे. चेंडूसाठी जायचं आहे झटपट. धावसंख्या 2 पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा असं या ठिकाणी नजराणाला येत आहेत. ज्या पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली, सुंदरसं क्षेत्ररक्षण, नाणेफेकीचा कौल जिंकला आणि चला नका आमचे जर डीजे मास्टर आलेले आहेत त्यांची इच्छा आहे संगीत घेऊया. काय देतं किती आवाज ते साऊंड बंद आहेत रे अजून ते साऊंड बंद आहेत ना. हॅलो हॅलो आला का आवाज? हेलो यस. तड़कता भड़कता संगीत तैयार किया गया है. फिर एक बार माहौल बनाने का प्रयास. तर 2 चेंडू 2 धावा असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चांगली गोलंदाजी नितीन हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. वेदू 11 डहाणू हे म्हणजे माची सरांचा संघ या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाजीचा मारा देताना पाहायला मिळतो आहे. तर एका बाजूला मयूर 11 कैलासवासी मयूर रवी चौधरी यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना स्पॉन्सर्ड बाय रवी अप्पा चौधरी.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट कडून घेऊन आला आहे. यावेळेला टोलवला जात आहे, जागा निवडली जाते आहे. गोरीच्या होईतून आलाय चौकार. या डीजे जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. या चौकाराने धावसंख्या 6 वर पोहोचते आहे. खूपच चांगला फटका या ठिकाणी साकारला गेलेला पाहायला मिळतो आहे. गुरुच्या फळीतून आलाय नितीन. पुन्हा एकदा येतोय चेंडू घेऊन. यावेळेला मात्र शॉट खेळला जातोय लॉंग लेगला. पुन्हा एकदा वन बॉम्सिंगचा चौकार. यस डीजे जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. लो मैं आ गया लाइफ है मॅजिकल. जबरदस्त सॉन्ग घेऊन आलाय आणि मैदानात जबरदस्त डबल धमाका आलाय चौकारांचा. पाहूया चौकाराच्या हॅट्रिकची संधी मिळेल का. धावसंख्या 103. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवलेला आहे. क्षेत्ररक्षक पोचतोय थांबवतोय चेंडूला. यावेळेला मात्र सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळणार आहे. नक्कीच धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 11. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि धावसंख्या 11 पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी आहे या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल आहे व्ही नेटवर्कचा. आवाज मस्त आहे, चांगला रिप्लाय आहे. असेच कमेंट करत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मात्र विनंती असणार आहे आपला मोबाईल नंबर ड्रॉप करा, कारण आपल्यासाठी प्राइज ओपन आहे. याचा सातपाडी संघाने सुद्धा डीजेचं कौतुक केलं आहे. कौतुकाची कामगिरीच आहे अजय हावरे यांच्याकडून. नवदुर्ग अजय डीजे हे या ठिकाणी ज्या पद्धतीने सुंदरसे संगीत साकारतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. तर तसेच आमचा गुजरातचा संघ आला होता, नारगोलचा संघ, त्याने देखील प्रशंसा केली की सुमधुर संगीत ऐकायला मिळते आणि त्यामुळे आम्हाला या गरमीच्या दिवसात देखील थंड हवासारखी वाढते आहे, कारण हा मजेदार संगीत येते आणि मजेदार संगीत आम्हाला नक्कीच गारवा मिळून देत आहे. तर महेश 9 धावांवर खेळतो आहे. किरण 1 धावेवर खेळतो आहे. दुसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज युवराज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघता आहेत. युवराजला एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी दाखवली होती त्यांनी. या ठिकाणी पहिल्या चेंडूला उंच असा टोला देतो आहे आणि खराब आहे. कॅच टिपला जातो आहे. विकेटचे इकडे पतन आहे. झटका मिळतो आहे. यस डीजे काय ऊर्जा आहे. यस या ठिकाणी महेश गोरूची जागा घेण्यासाठी येला तो म्हणजे धनंजय. नक्कीच एक चांगला ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे तारापूर संघामध्ये आणि या ठिकाणी किरणदादांची साथ कशी मिळते आहे ते पाहूया. युवराजने मात्र पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने नक्कीच व्ही नेटवर्क्स आपण बघता आहेत थेट प्रक्षेपण पांडवा 11 प्रीमियर लीग आणि आमचे 2 कॅमेरामॅन हितेश मर्दे आणि अनिकेत पाटील टिपतात सुंदरशी क्षणचित्र. सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. युवराज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतो. दुसरा चेंडू या षटकातला.
शफल करून राहिलेला आहे आधीच या ठिकाणी उंच टोला आहे काळी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कॅचला ड्रॉप सूर्याची किरण आली मला वाटते डोळ्यावर चेंडू जातोय सीमारेषा पार चौकाराचा नजराणा मिळाला एक नशिबाचा चौकार यस जबरदस्त चौकार काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये गोरी अचुराना मेराची या चौकाराचा मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे 15 धावा 1 गडी बाद पुन्हा एकदा शफल पुन्हा एकदा उंच टोला आहे नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल चेंडू 2 धावा परिपूर्ण होत आहेत नक्कीच या ठिकाणी किरण फक्त एका धावेवर खेळतो पहिल्या चेंडूला स्ट्राईक रोटेट केलं त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही आणि इकडे देखील ज्या पद्धतीने धनंजयचा खेळ रंगलेला आहे चांगली फटकेबाजी दाखवतो आहे सूर देताना पहिल्या चेंडूमध्ये त्याने चौकार घेतला आणि आता डबल धाव येते आहे धावसंख्या 17 वर पोहोचते आहे 1 गडी बाद असं सध्याचं चित्र आहे खूपच कमालीचा रंगतदार सामना ज्या पद्धतीने वेदू 11 डहाणू हे म्हणजे माची सरांचा संघ आहे एका बाजूला मयूर 11 तारापूर जो रवी आप्पा चौधरी यांचा संघ आहे पाहूया काय कामगिरी असेल पुन्हा एकदा मैदानाच्या आत यावेळा टोला पुन्हा एकदा बिघीत आहे आउट ऑफ द पार आहे षटकाराचा नजराणा बेमिसाल आहे या हा आहे षटकार काय ऊर्जा आहे याचा अनिकेत सावे सरांचा डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनीचे सर्व्हिस सर्वा या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या 4थ्या दिवसामध्ये आपला खेळ पाहण्यासाठी येत आहेत स्वागतम स्वागतम सुस्वागतम वेलकम आहे सर मुख्य मंचावर या मुख्य मंचाला नक्कीच आपलं योगदान लाभलेलं आहे आणि यांच्या आपल्या कृपा आशीर्वादाने तनाशीकरांचं स्वप्नपूर्ती होताना आपल्याला पाहायला मिळते तेच अनिकेत सावे सर डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनीचे सर्व्हिस सर्वा या ठिकाणी पुन्हा एकदा मुख्य मंचावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम आहे दरम्यान धावसंख्या 23 वर पोहोचली आहे कमालीची फटकेबाजी धनंजय दाखवतो आहे काय कमालीचं फटकेबाजीचं नजाकत घेऊन आलेला आहे रंगतदार क्रिकेटचा सामना एका बाजूला वेदू 11 डहाणू संघ तर एका बाजूला आपण बघता आहेत मयूर 11 तारापूर संघ ज्यांचा खेळ रंगतदार आणि बहारदार होताना पाहायला मिळतो आहे 2 षटकांची परिपूर्तता झालेली आहे धावसंख्या 23 वर 1 गडी बाद आहे गडी बाद झालेला फलंदाज आहे तो म्हणजे महेश राऊत गोरू आणि त्याची जागा तशीच धनंजयने पकडली चांगली फटकेबाजी दाखवली आणि 12 धावांचे योगदान तर किरणला मात्र एकच चेंडू खेळायला मिळाला पाहूया या ठिकाणी नवा गोलंदाज आहे यावेळेला उंच फटका आहे खाली क्षेत्ररक्षक येतो आहे आणि चांगला जजिंग केलाय परंतु सेपकांडे भडमधून देखील धरणीला दान केला जातोय चेंडूवा यस कॅच ची संधी होती आणि इकडे संधी मात्र किरण जाधवना मिळते आहे वाव संधीचं सोनं पुन्हा एकदा करून दिलं जाईल का कारण आक्रमक फलंदाज आहे सकाळच्या सत्रामध्ये फटकेबाजी दाखवली गेली 38 धावांचे योगदान इकडे मात्र नक्कीच 2 धावांवर खेळताना पाहायला मिळत आहे धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 24 ऑन द बोर्ड पुन्हा एकदा डावखोरा फलंदाज धनंजय ऑन स्ट्राईक आक्रमकतेचा पवित्रता उचललेला आहे यावेळेला ऑप्शनचा चेंडू बाहेर आला फसवला चकवा दिला शफल करून राहिला होता त्यामुळे थोडंसं नक्कीच वाईटचा इशारा थोडं पुढे सरकतो आहे दरम्यान एक डॉट चेंडू आलेला आहे गोलंदाज पुन्हा एकदा नितीन वेगवान गोलंदाज वेदू 11 साठी गोलंदाजीचं कामगिरी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे याही वेळेला सुरेख गोलंदाजी वाव बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य इकडे दाखवलं जात आहे
ज्याने हॅलो ज्याने मागच्या षटकामध्ये चांगली कामगिरी दाखवली होती त्याला मात्र इकडे दाबून ठेवले गेलेलं आहे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आला आहे, परंतु यावेळेला डिक्लेअर झोन 22च्या माध्यमातून एक धाव मात्र पुढे सरकेल. धावसंख्या 25 वर एक गडी बाद. 2.3 अशी चेंडू हाताळणी आतापर्यंत झालेली आपल्याला 4 चेंडू झालेले आहेत. यावेळेला उंच आहे टोला. पाहूया खाली क्षेत्ररक्षक जजिन करिंग का नो मॅन प्लेसला लँड करतो आहे आणि डबल आहे. ट्रिपल घेणार का? धाव ठोकली आहे किरणने. या वयात देखील तयारी आहे आणि इकडे रन आउट आहे. यस डकआउटला यावं लागेल. 2 धावा परिपूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27. न्यू बॅटर्स मैदानात पोचलेला आहे तो म्हणजे जयेश या न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश पोचतो आहे. ज्या पद्धतीने एक चांगली खेळी पहिल्याच सामन्यात, परंतु आज मात्र स्ट्राईकच मिळाली नव्हती किरणला आणि इकडे रनिंग द बिटवीन तिसरी धावेची तयारी नव्हती. 2च धावा घ्यायच्या होत्या, परंतु कॉल आला तिसरी घ्यायची आहे आणि नाही सांगितलं नाही, धावण्याचा प्रयत्न केला परंतु ऐन वेळेत पोचू शकले नाहीत आणि रनआउटच्या माध्यमातून डकआउटला. नितीन पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. पुन्हा एकदा टोला आहे, परंतु इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आहे. कॅच बनवता नाही आला आहे आणि संधी इकडे फलंदाजाला मिळते आहे जयेशला. पाहूया चेंडू हाताळून झालेले आहेत. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28, 2 गडी बाद असं आपल्याला पाहायला मिळते आहे. पण धनंजय अजूनही स्थिर आहे, 13 धावांवर खेळतो आहे. जयेशने मात्र येताना आपलं खातं उघडलेलं आहे. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चौथ्या षटकासाठी आमंत्रित कोणा केलं जातं आहे. तिसरे षटक घेऊन येते आहेत काशीनाथ वेदू 11 संघासाठी. पाहूया एक चांगले गोलंदाज आणि चांगले गोलंदाजाची कर्तबगारी पहिल्या सामन्यात देखील दाखवलेली आहे. या ठिकाणी पाहूया लेफ्ट हँड राऊंड द विकेट आणि पहिला चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड झाली आहे आणि एक धाव मात्र खराब चेंडूचा थ्रो आहे. कव्हरिंग आहे परंतु डबल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते आहे. 30-30. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. कुठे ना कुठेतरी चांगला गोलंदाजीचा मारा वेदू 11 हे म्हणजे माचीसरांचा संघ गोलंदाजीचा चांगला मारा दाखवतो आहे. यावेळेला देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू ग्राउंड रूटने शॉर्ट मिड विकेटकडे आले आहे. एकेरीमध्ये कन्व्हर्टेशन, इकडे मात्र सिंगल डबल याला जास्त प्राधान्य दिले जाते आहे. 5 षटकांचा सामना आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकात ज्या ठिकाणी धनंजयने फटकेबाजी दाखवली होती त्याला देखील इकडे दाबून ठेवलं जाते आहे. बिलकुल नवदुर्गा अजय DJ यांच्यासाठी कमेंट आलेली आहे. द साऊंड इज ग्रेट अशी कमेंट आहे. धन्यवाद. आपला नक्कीच पांडवाज 11 प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. यस बिलकुल धन्यवाद. कॉमेंट्रीसाठी देखील आपली कमेंट्स आलेली आहे. खूप खूप धन्यवाद.
टुर्नामेंटच तशी आहे, आम्हाला आमचा आवाज द्यायला लागतो आणि चांगले चांगले खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि आपली कमेंट नक्कीच आमची प्रशंसा करते आहे. धन्यवाद आहे. दरम्यान आता मैदानाच्या आत पुन्हा एकदा आपण बघितल्यात आता मात्र व्ह्यूअर्स ज्या पद्धतीने वाढता आहेत, चांगलं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहेत. नक्कीच बी नेटवर्क्सला सबस्क्राईब करा, कारण इकडनं आपल्यासाठी प्राईज ओपन आहे. मोबाईल नंबर ड्रॉप करा आणि जसे लकी ड्रॉ खुलेल ज्या व्यक्तीचं त्याला मात्र जीपेच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होणार आहे. व्ही नेटवर्कचे सर्व वैभव पाटील यांच्याकडून. दरम्यान आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजीची नजाकत, धावखोल संख्या आपल्याला 32, 2 गडी बाद असं चित्र पाहायला मिळते. मयूर 11 संघाचं धनंजय 14 धावांवर खेळतोय तर जयेश 4 धावांवर खेळतो आहे. पाहूया काशीनाथ यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं कमबॅकिंग, 4 चेंडू हाताळलेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येताना जयेश ऑन स्ट्राईक आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन होते आहे. पाहूया. हो, चांगला चेंडू, मध्यम गतीमध्ये देखील परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि सिंगल अँड सिंगलमध्ये इकडे कन्व्हर्टेशन दाखवलं जाताना पाहायला मिळते आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत 5. नक्कीच आता आमच्याकडे यायला लागले तर व्ह्यूवर्स यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील येत आहेत. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूने सांगता केली जाते आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी काशीनाथ भाऊनी दाखवली आणि धावसंख्या रोखून धरलेली आहे ती म्हणजे 33 धावांवर. आउट आहे. येस, आउट. या डीजे वाजव. करण्यासाठी गोलंदाज आला आहे. भूमेश येस, भूमेश गोलंदाज भूमेश आहे. येस, पहिला चेंडू पुन्हा एकदा डेड बॉल आहे. भूमेश आहेत गोलंदाज, शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. तो चलते मैदान के बीच में पांडवाज 11 प्रीमियर लीग 2026 और दमदार गेंदबाजी वेदू 11 डहाणू द्वारा होती हुई, जहां पे मयूर 11 ने सुबह के मैच में एक रफ्तार और बड़ी स्कोर को तब्दीली किया था, लेकिन यहाँ पे गेंदबाजों ने रोका है, करिश्मा दिखाया है अच्छी गेंदबाजी का. और यहाँ पे देखिए फिर एक बार गेंद को उठाया तो है, लेकिन क्या गेंद जाएगी, फिल्टर्स के हाथों में पकड़ा है कैच. फिर एक बार विकेट का है झटका. यस डीजे, काय ऊर्जा आहे. कौन गेला बैटर? जाफर. तो न्यू बैटर्स मैदान में आए हैं जाफर. अगला मैच खेला जाएगा बंटी पाटिल वर्सेस आरफा 11 सातवाड़ी के बीच में. दोनों कप्तान को मैं आमंत्रित करूंगा, टॉस के लिए आ जाइएगा, क्योंकि जैसे पिछले मैच का मैन ऑफ द मैच भी है, आरफा ने मैच जीता है, तो वहाँ पे
भावेश मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं। भावेश आपको भी आना है मैन ऑफ द मैच के लिए। जैसे टॉस करेंगे साथ में आपका मैन ऑफ द मैच का पुरस्कार भी आपको प्रदान किया जाएगा। अगली गेंद यहाँ पे जाफर है, देखते हैं जाफर। ओ यहाँ पे भी फिर एक बार बिट किया गया है। रन तो नहीं लेना चाहते थे लेकिन अतुल चाहते हैं स्ट्राइक लेना और यहाँ पे फिर एक बार आत्महत्या हुई है और यस डीजे विकेट। हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. की तब्दीली के साथ स्कोर में बढ़ोतरी आई है, 39 पे पहुंचा है। 5 विकेट तो खोए हैं लेकिन बिग हिटर अभी भी आए हैं और दर्शा रहे बेहतर छक्का। 3 गेंदें अभी भी शेष है आखिरी ओवर की। क्या मौका लेते हैं अतुल, यहाँ पे फिर एक बार दर्शाएंगे। दिखा दिया है, हुप किया है, लंबा शॉट दर्शाया है, फिर एक बार छक्का। यस डीजे। हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. जे स्कोर पहुंचा है 45 पे। 45 ऑन द बोर्ड फॉर 5 विकेट। ओ 5वीं गेंद डाउन द लेग स्टंप आई थी लेकिन बहुत ही बढ़िया गेंद रही, थोड़ा सफल किया था जिस तरीके से अतुल ने यहाँ पे। देखते हैं आखिरी गेंद 45 पे रुका हुआ स्कोर है। बेहतर गेंदबाजी है, गेंदबाज भूमेश नजर आते हैं गेंदबाजी के ऊपर और वेदू 11 ढाणु हेमेंद्र माची जी की टीम है, बहुत ही बढ़िया योगदान देते हैं। पहले मैच में क्या रोमांच लेके आए, यहाँ पे देखिए फिर एक बार मौका मिला और मौके का छक्का आया है। तब्दीली जो बेहतर की जरूरत थी वो दर्शाई है अतुल ने 3 छक्कों की सहायता से। 51 पे पहुंचा दिया स्कोरबोर्ड को और 52 का लक्ष्य रखा है जीत का। तो चलते हैं अगले मैच की तरफ। आरफा 11 सात पार्टी वर्सेस बंटी पाटिल अपोलो टीम होगी जहां पे 4 हाथ होंगे और दमदार मैच भी होगा। दोनों कप्तान को मैं आमंत्रित करता हूं, साथ में आरफा 11 के भावेश जिनको मैन ऑफ द मैच के लिए भी आमंत्रित करता हूं। प्लीज वेलकम वेलकम वेलकम। चलते हैं डीजे मास्टर के पास।
नमस्कार क्रिकेट रसिक हो, सज्ज व्हा एका भव्य थरारासाठी. पांडवास 11 आपणास घेऊन येत आहे एक अनोखी क्रिकेट टूर्नामेंट. यशाचे सलग 5 टप्पे पार केल्यानंतर आता वेळ आहे वर्ष 6वे गाजवण्याची. वर्ष 6वे, वर्ष 6वे, पांडवास 11, पांडवास 11, वर्ष 6वे, वर्ष 6वे. ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तणाशी डोंगरी पाडा. मैदानात रंगणार चुरस आणि बॅटमधून निघणार चौकार षटकारांची आतषबाजी. तुम्ही कुठेही असाल या सोहळ्याचा आनंद घेता येईल थेट तुमच्या मोबाईलवर, फक्त आणि फक्त वी नेटवर्क या आमच्या अधिकृत YouTube चॅनलवर. धन्यवाद डीजे. येस चला आरफा 11 सातपाडी कर्णधार या. कुठे आहे संघ? भावेश. याच्या भावेश भाई तुम्ही पण या. याचा अनिकेत सावे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल या ठिकाणी. तर नक्कीच डॅन रिसॉर्ट्स कंपनीचे सर्व अनिकेत सावे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जातो आहे. आरफा 11 आणि बंटी पाटील अपोलो चिंचणी संघ, डॅन रिसॉर्ट्स अँड PPL असे कॉल आहेत. पाहूया. PPLचा कॉल घेतलाय. डॅन रिसॉर्ट्स आला आहे, सरांच्या हातात आहे. डॅन रिसॉर्ट आहे. याचा आरफा कॉंग्रॅच्युलेशन आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागलेला आहे. काय निर्णय घेतील? क्षेत्ररक्षण याचा गोलंदाजी स्वीकारतील. समोरचा संघ देखील एक मजबूत संघ आहे. यावेळेला किती धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल? टार्गेट काही असं नक्की नाही, कारण विकेट पाहिजे तेवढी इझी नाही आहे. नक्कीच तर ते तर आहेच. शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. चला याचा दामो आपली बॅटिंग आलेली आहे. याचा शुभेच्छा असतील अपोलो चिंचणी संघाला. पाहूया माझे लाडके खेळाडू काय करता आहेत. यस भावेश भाई आलेले आहेत. सर गेले का? याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विलास भाऊंना आमंत्रित करतो आहे. त्यांच्या शुभ हस्ते मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, जे गोल्ड मेडल आपल्याकडे आहे, ते पुरस्कृत केले जात आहे जेवणजी वाडान सरांकडून. आणि त्याचा हकदार आहेत भावेश. काय कमालीची फटकेबाजी भावेश दाखवली गेली आहे. यावेळेला आता पुन्हा गोलंदाजी आलेली आहे, चेस करायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा असायला पाहिजे? याचा विलास भाऊ यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाताना पाहायला मिळतो आहे. आमचे कॅमेरामॅन अनिकेत टिपता आहेत. क्षणचित्र टॉस्का बॉस. याचा धन्यवाद अनिकेत. वळूया मैदानाच्या आत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. हलकासा ब्रशिंग आहे, कट आहे. आणि तिकडे मात्र डिक्लेअर असेल, सिंगल कन्व्हर्टेशन. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. तर नक्कीच पांडवास 11 आणि डॅन रिसॉर्ट्स हे एक नक्कीच जिव्हाळ्याचं नातं इकडे तयार झालं. आणि एक स्वप्नपूर्ती लगातार 6 वर्ष वाट पाहत होते मुख्यमंचाची. आणि मुख्यमंचासाठी अनिकेत सावे सरांनी जे सहकार्य दिलं आपल्याला या ठिकाणी आपण बघता आहेत. मुख्यमंच जे सिमेंट कॉन्क्रीटचं तयार झालेलं आहे आणि डॅन रिसॉर्ट्सकडून त्याचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात डॅन रिसॉर्ट्स आणि अनिकेत सरांसाठी. नक्कीच सरांसाठी एक सुमधुर संगीत या चेंडूनंतर वाजवेल आमचा अनिकेत सावे सरांचं स्वागत आणि धन्यवाद. पर यस विकेट देखील आलेली आहे. यस डीजे वाजव, सुंदरचं गाणं होऊन जाऊ दे. हा आहे गडी बाद.
काय ऊर्जा आहे. आला जॅकी श्रॉफ आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल सरांनी संगीत निवडलं आणि ही धून जगभर प्रसिद्ध झाली. काय बासरीचं वादन आणि नक्कीच या ठिकाणी अनिकेत सरांसाठी हे सूर चांगल्यापैकी आपल्याला ऐकायला मिळालेत. दरम्यान एक झटका आणि चेंडू हाताळून झालेले 3 धावसंख्या 1. धनंजय चांगली गोलंदाजी देताना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी मात्र याचं अर्जुन आहे. पाहूया एक हार्ड हिटर फलंदाज आहे, तो काय कामगिरी दाखवतो. इकडे लक्ष असणार आहे वेदू 11चं. पाहूया अर्जुन काय निशाणी बांधतो आहे, काय दाखवतो आहे. परंतु इकडे मात्र एका बाजूला धनंजय आहे. काय आहे, दोन्ही नावं अर्जुनाचीच आहेत, कारण धनंजय हे नाव सुद्धा अर्जुनाचंच होतं आणि एका बाजूला अर्जुन आहे तर धनुर्धारी धनंजय आहे आणि अर्जुन देखील आहे. दोघांमध्ये ही लढत आहे. तर पाहूया याच्यामध्ये सरस कोण होतं आहे, धनुर्धर होतो आहे धनंजय की अर्जुन. यावेळेला ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो. यारकर पद्धतीचा चेंडू मिड ऑफला आणि सुरेख क्षेत्ररक्षण अतुल यांनी दाखवलं. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे वेदू 11 डहाणू संघाची. तर गोलंदाजी ट्रॅकवर कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. 52 धावांचं विजयी लक्ष समोर ठेवलं असताना मात्र नक्कीच चांगलं षटक हाताळण्याची कामगिरी धनंजय याच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच तारापूर प्रीमियर लीग आणि या तारापूर प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज बुलेट देखील घेतलेली आहे धनंजय याने. तर अतुल या ठिकाणी आपल्याला येतो आहे गोलंदाजी ट्रॅकवर. चला पाहूया अतुल येतो आहे. अतुल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन. आणि एका बाजूला आपण जर बघितलं आहे युवराज आहे आणि अर्जुनची जोडी. ही चमकदार जोडी काय कामगिरी दाखवते आमच्या मान्यवरांना, कारण मुख्य व्यासपीठावरून अनिकेत सावे सर क्रिकेटचे महाशौकीन आहेत आणि त्या माध्यमातूनच या मैदानावर मुख्य व्यासपीठ हे तयार करून दिलं. आणि तनाशी आणि डॅन रिसॉर्ट्स हे नातं जे आहे हे एक मोठं नातं. या तनाशी गावाला प्रसिद्धी मिळाली आहे डॅन रिसॉर्ट्स आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान. आणि या दोन्ही ठिकाणी अनिकेत सावे सरांची जे सहकार्य आहे हे मोठं आहे आणि त्या माध्यमातून कीर्ती येते आहे तनाशी गावाला. या ठिकाणी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू इनसाइड एजमधून नक्कीच शॉर्ट कव्हरकडे चेंडूला दिशा दिली जाते आहे. सिंगल कन्व्हर्टेशन मिळेल. धावसंख्या 1 वाढते आहे. धावसंख्या 2 वर पोचते आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत 2. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला सिंगल. तर अतुलचं देखील खूप कौतुक आहे. तो देखील एक चांगला खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आहे. फलंदाजीच्या माध्यमातून 3 षटकार आले. बॅकफुटवर होता संघ मयूर 11, परंतु जसा अतुल आला स्ट्राईक घेतली शेवटच्या षटकामध्ये आणि दमदार फटकेबाजीचे 3 षटकार उंची फळीचले आपल्याला पाहायला मिळाले. हे कौतुक आहे अतुलचं. यावेळेला पाहूया अर्जुन. यास अर्जुनला मात्र संगम मिळत नाहीये. चकव्यावर चकवे पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची वर्णी आहे, परंतु या ठिकाणी आज तो पूर्ण वेगळ्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतो आहे. सिंगल डबल दाखवत नाहीये, परंतु संगम देखील कुठे पाहायला मिळत नाही की जो नजराणा चौकार आणि षटकाराचा येईल. पुन्हा एकदा निर्धाव आणि वाईडचा चेंडू आला आहे. याचा खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ गेला आणि खराब चेंडू वाईडचा इशारा आला आहे. या ठिकाणी धावसंख्या 3 वर पोहोचती आहे. धनंजय मात्र प्रशंसा करता आहेत. येऊन दे, चांगली लाईन येईल.
थोडंसं कुठे ना कुठेतरी जास्त थोडासा बाहेर गेल्यानंतर आपल्या नजरेपेक्षा पंचांची नजर, कारण आपण कामगिरी करत असतो, जो पंच असतो त्याला माहिती असतं की चेंडू कुठे गेला आहे. यावेळेला उंच टोला आहे, ज्याची होती गरज तो नजराणा घेऊन आलाय अर्जुन, षटकार दाखवलाय. या डीजे वाजाऊ. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. धावसंख्येचा फेरबदल होतो आहे. धावसंख्या 7 वर पोहोचते आहे. 52 धावांचं लक्ष, पाठलाग सुरू झाला आहे. बॅटला ओपन आणि संगम देखील चांगला मिळालेला आहे. पाहूया या ठिकाणी अर्जुनला संगम मिळालेला आहे आणि त्या संगमाचं काय परिवर्तन देखील पाहायला मिळेल. तर वेदू 11 संघासाठी नक्कीच गरज आहे. ह्यावेळेला पुन्हा एकदा उसळी धार, चेंडू आणि धारदार फटका मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. Power, DJ official. Power, DJ official. Run, DJ Patsa. येस, षटकार आहे सर. 6 धावा. 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते आहे. 13 धावा झालेल्या आहेत. 13 ऑन द बोर्ड. फिर एक बार लेके आया है तहलका. जबरदस्त बल्लेबाजी का नजराना, चौका और छक्का अर्जुन के बल्ले ने दिखाया है. यहाँ पे देखते हैं अगली गेंद. यस, हल्के से ब्रश कैच, विकेट. अर्जुन की होगी वापसी. यस डीजे. हा आहे गडीबाद. अरे दीवानो मुझे पहचानो. है राज. फिर एक बार तीसरे ओवर के लिए आमंत्रित किया गया है धनंजय को. 2 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 13. 18 गेंदे और 39 रनों की दरकार अभी भी शेष है. देखते हैं वेदी 11 के बल्लेबाज क्या करेंगे कमाल. युवराज और राज दोनों में है राज. कौन करता है राज, देखते हैं. 2 बल्लेबाज, दोनों में जुड़ा है राज. कमाल है, धमाल है. रोमांचित क्षण और रोमांचित पलों को यहाँ पे दिखाया जाएगा. बिल्कुल जिस तरीके से अभी तक 2 विकेट खोए हैं और 18 गेंदे और 39 रनों की अभी भी दरकार शेष रही हुई है. तो तीसरे ओवर के लिए फिर एक बार आमंत्रित किया गया है धनंजय राउत को, जिन्होंने पहली ओवर बहुत ही बढ़िया उम्दा साकारी थी. 1 रन और 1 विकेट ऐसा योगदान दिया गया था. थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है. महेश गुरु राउत को यहाँ पे विकेट कीपर के लिए बुलाया गया है, तो किरण को यहाँ पे डीप मिड विकेट में फील्ड के लिए सजाया जा रहा है. देखते हैं जिस तरीके से फील्डिंग में परिवर्तन देखने को मिलेगा, क्योंकि पावर प्ले का खेल खत्म हो चुका है. डीप में हम देख रहे हैं डीप कवर है, लॉन्ग ऑफ है, एक्स्ट्रा मिड विकेट और मिड विकेट है.
फिर लॉन्ग लेग भी है सजा हुआ, जहाँ पे जादू है लॉन्ग लेग में आतिश। तो देखते हैं युवराज ऑन स्ट्राइक, धनंजय अपना निजी दूसरा ओवर और टीम की ओर से तीसरा ओवर डालने के लिए तैयार है। लेफ्ट हैंड राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज यहाँ पे युवराज दर्शाया है लॉन्ग ऑफ में बेहतर शॉट, छक्के का नजारा। यस डीजे, हा आहे षटकार, काय ऊर्जा आहे। बहुत ही बढ़िया शॉट युवराज के बल्ले से आया है, बेहतर बेहतर। और तब्दीली 6 में आई है, स्कोर बना है 19 ऑन द बोर्ड। अच्छी गेंद को अच्छा रास्ता दिखाने का जो प्रयास, सफलतापूर्वक शॉट और 6 में तब्दीली आई है। ये खेल बहुत ही बढ़िया नजाकत लेके आते हैं। पांडवास 11 प्रीमियर लीग 2026 हम देख रहे हैं, ये 6वां साल चल रहा है और जिस तरीके से छत्रपति शिवाजी महाराज मैदान को सजाया गया है, मुख्य मंच हमें मिला है सीमेंट कॉन्क्रीट का, और यहाँ पे एक अच्छी गेंद आई है, डॉट गेंद फिर देखने को मिल रही है, जो गेंद में उछाल आई टप्पा खाने के बाद, बेहतर गेंद और खूबसूरत गेंदबाजी दर्शाते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज धनंजय राउत। खूबसूरत गेंदबाजी, अगली गेंद फिर एक बार युवराज के लिए, और यहां से हल्का सा ब्रशिंग हुआ और कैच विकेट। यस डीजे, हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। आग लगी है इश्क मोहब्बत वाला। नितिन गए हैं न्यू बैटर्स मैदान के बीच में। कमाल का छक्का आया था युवराज के बल्ले से, बहुत ही बढ़िया शॉट था, लेकिन कहते हैं ना घायल तो यहाँ हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है। और कमबैक क्या करके दिया है धनंजय ने, कमाल की गेंदबाजी की वापसी दी, वापसी नहीं बल्कि एक बड़े विकेट को भी पतन करके दिखाया है यहाँ पे। खूबसूरत गेंदबाजी, बैटर्स न्यू आए हैं नितिन, उनको भी बीट करते हुए नजर आए हैं। 4 गेंदे और सिर्फ 6 रन दिए हैं, 1 विकेट। यहाँ पे खराब गेंद है, ये बिल्कुल वाइड का इशारा होगा। तब्दीली 1 में स्कोर धीरे से बढ़ता हुआ 20 52 रनों की दरकार और बड़ा खेल दिखाना पड़ेगा। ओ यहाँ पे फिर एक बार गेंद को मोड़ा है, बिल्कुल अपनी जादू उंगलियों का चलाया है यहाँ पे धनंजय ने, और डॉट गेंद का योगदान दिया है। आखिरी गेंद होगी इस ओवर की। बिल्कुल स्कोर रुका हुआ 20 और अभी तक विकेट खोए हैं 3। यस, उड़ाया है गेंद को, फिल्टर्स मौजूद, फिर एक बार पकड़ा कैच, फिर एक बार चौथे विकेट का पतन है। यस डीजे, हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे।
और 32 की दरकार शेष है। 12 गेंदे 32। देखना है न्यू बैटर्स मैदान में आए हैं। हितेश देखते हैं गेंदबाजी के लिए। गेंदबाज है जयेश गेंदबाज। जिन्होंने पिछले मैच में बढ़िया योगदान दिया था, इस वक्त में क्या नजारा दिखाते हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज दिखाएंगे क्या एक हुनर। यहां आते आते एक बड़ा हिट है, बड़ा शॉट है। जिन्होंने पिछले मैच में रोमांच दिखाया था, एंट्री भी खतरनाक करके दिखाई है। यस 6 के लिए डीजे। षटकार काय ऊर्जा आहे। ये बेहतर छक्के के साथ में तब्दीली आई है। स्कोर पहुंचा है 26 पे। 26 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया है खेल, यही होना चाहिए। वेदू 11 डानू के लिए एक रफ्तार वाला शॉट लेके आए हैं हितेश, जिनकी बल्ले ने दिखाया है चमत्कार। देखते हैं 26 बने हैं, 26 बनाने हैं। देखते हैं जयेश की गेंदबाजी। फिर एक बार उठाने का प्रयास, फंसे हैं नीचे, बॉलर आए हैं, कैच एंड बॉल्ड, विकेट का पतन। ये बड़ी विकेट है। यस डीजे। हा आहे गडी बाद। काय ऊर्जा आहे। बेहतर संदीप आए हैं न्यू बैटर्स। देखते हैं 10 गेंदे 26 की दरकार है। 2 बड़े शॉट आते हैं तो फिर रोमांच बढ़ेगा, लेकिन यहाँ पे जयेश खूबसूरत गेंदबाजी, छक्का खाने के बाद विकेट का पतन करके दिखाया है। और यहाँ पे लेंथ पे गेंदबाजी आई है, बहुत ही बढ़िया गेंद, थोड़ा सा हिट हुआ है बल्लेबाज को। देखते हैं पाहूया दिपेश या ठिकाणी काय करता आहेत। एक डॉट चेंडू आला आहे, 9 चेंडू आणि 26 धावा बनवायचे आहेत। धावसंख्या 26 आहे, 26 बनवायचे आहेत। एक चांगला टोला
खाली क्षेत्ररक्षक येणार, कॅचला ड्रॉप करतायत, संधी मिळते आहे, साधा सोपा झेल ड्रॉप केला जातोय, सिंगल कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या इकडे वाढते 27. 8 चेंडू 25 धावा, 8 चेंडू आणि 25 धावा बनवायचे आहेत. अजून सुद्धा 2 ते 3 4 हिट लागतील. आता 4 हिटची गरज आहे वेदू 11 डहाणू संघाला. काय 4 हिट पाहायला मिळतील का? कारण नक्कीच जयेश याची गोलंदाजी चाललेली आपल्याला पाहायला मिळते आहे, चांगली कामगिरी करतो आहे. यावेळेला टोला तर दिला आहे, खाली पुन्हा क्षेत्ररक्षक येतो आहे, टिपतोय झेल धनंजय, पुन्हा एकदा विकेट. यस टीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. याचा या ठिकाणी उपस्थिती अनिकेत सावे सरांची आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने हे मुख्य मंच आपल्याला बांधून दिले गेले आहे, अनिकेत सावे सर, डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनी यांच्या माध्यमातून तनाशिकरांसाठी आणि एक स्वप्नपूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचं सौजन्य आपल्याला अनिकेत सावे आणि डॅन रिसॉर्ट्स यांच्याकडून मिळालं. खूप खूप धन्यवाद आहेत सर. पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळते आहे. गोलंदाजी इकडे सरस होताना पाहायला मिळते आहे. गडी बाद. काय ऊर्जा आहे. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तर नक्कीच पुढचा सामना आरफा 11 सातपाटी वर्सेस बंटी पाटील अपोलो चिंचणी यांच्यामध्ये खेळला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि आरफाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. अपोलो चिंचणी गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार ज्याने घेतला आहे, मयूर तामोरे या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या संघासोबत. त्यांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. किती बॉल झाले. जाफर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहायला जाते आहे. उत्कृष्ट गोलंदाज. तर पुन्हा एकदा कुटप्पा आणि एक धाव बाईकच्या माध्यमातून येते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 29. तर 2 चेंडू हाताळून झालेले 4 चेंडू शेष आहेत. पाहूया 4 चेंडूमध्ये काय मजल मारली जाते आहे, कुठल्यापर्यंत पोचेल या धावसंख्येचा आकडा आणि किती धावाने पराजय स्वीकारावा लागेल का. ज्या पद्धतीने हार्ड हिटिंग करण्याचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. कारण 4 चेंडू 4 षटकार आले तर सामना जबरदस्त. इकडे खराब चेंडू आहे आणि इकडे डेड बॉल आहे. हे असं पुन्हा एकदा एक चांगला चेंडू स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. बाईकच्या माध्यमातून चेंडू साकारून झालेले आहेत.
3 बॉल झालेले आहेत. 3 चेंडू शेष आहेत. औपचारिकता इकडे मात्र असेल आता, परंतु खेळाची मजा आणि काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून, कारण एखादा चौकार षटकार आला तर पुन्हा फक्त मजा प्रेक्षकांना मिळू शकते. पांडवाज 11 प्रीमियर लीग आजचा 4था दिवस, एक गाव एक संघ आपण बघता आहेत आणि नक्कीच मयूर 11 दाखवलाय नजराना, षटकार घेऊन आलाय फलंदाज. यस, टाळ्याने स्वागत करूया आवाज ओढीचे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. संख्या षटकाराने 36 वर पोचती आहे. 2 चेंडू औपचारिकतेचा असणार आहेत, कारण 36 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 16 धावांची गरज आहे. पाहूया याचा अख्खू टप्पा आहे. निर्धाव चेंडू, खूप चांगला चेंडू हाताळीची कामगिरी इकडे केली जाते. यस, इकडे मात्र निर्धाव चेंडूने सांगता केली जाते सामन्याची. यस, मयूर 11 संघ पुन्हा एकदा तारापूर इकडे विजयश्री घेतो आहे. दुसऱ्या सामन्यासाठी खूप चांगली कामगिरी आहे. यस, यावेळेला मॅन ऑफ द मॅच असणार आहे अतुल यायचं आहे. जबरदस्त 3 चेंडू 3 षटकार ज्या पद्धतीने साकारले, गोलंदाजीची चांगली सादरीकरण दाखवलं आणि तोच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनतो आहे. मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल पुरस्कृत आहे, ते म्हणजे जयवंतजी वाडान सरांकडून. यावेळेला मी